कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं सगळं बालपण वगैरे कुठे गेलं आई? मुंबईमध्ये लालबागला। आणि मग तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही वाईला आला? हो, आता वाईतच आहात? वाईतच। किती वर्ष झाली वाईत? वाईत म्हणजे मी हे रिटायर होईपर्यंत मुंबईला होते घाटकोपरला। नंतर वाईत? हां, 12 वर्ष झाली वाईत आहे। म्हणून सून वाईतच घेऊन आला? नाही, मुलाचं गॅरेज असल्यामुळे वाईतच राहू लागलं ना। अच्छा, मुलगा गॅरेज, मुलाचं गॅरेज। गॅरेज। नमस्कार, तुमचं बालपण सगळं कुठलं? माझं बालपण थोडं म्हणजे खेडेगावामध्ये गेलं। कुठलं खेडेगाव? चिखले। नमस्कार। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? कुसगाव। कुसगाव, तिथे बालपण गेलं? बालपण आणि मग नंतर तुम्ही कुठे वाईत आला? नाही, पसरणीमध्ये। पसरणीला गेला? माझं पसरणी, आणि आता 8-9 वर्ष झालं वाईमध्ये आले, सयाजीनगर। चला, व्हेरी गुड, छान वाटतंय सगळे। तुम्ही वाईत आहात, थंड हवेच्या ठिकाणी आहात, हो की नाही? त्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा थंड असतं, हो की नाही? सासूबाई काय मनापासून असतात? हा काय सुनबाई, तुम्ही आल्यापासून वातावरण गरम झालंय म्हणतात? असं नाही की, असं नाही काय? असं नाही, कारण की ऍक्च्युली एखाद्या वेळेस जरी गरम झालं किंवा थंड असलं तरी ते त्यांचं एकच वाक्य असतं, एक तरी आग व्हावं, एकाने तरी पाणी व्हावं। मग तुमच्याकडे तुम्ही आग आणि त्या पाणी? ते आग झाले तरी मी पाणी होते। ते आग म्हणजे कोण? मिस्टर आहो। अच्छा, मिस्टर आग आहेत। मला वाटलं इथे पण आग आहे, तिथे पण आग आहे। त्या नसतात कधी, त्या नाहीये, त्या शांत आहे। शांत आहे। तुमच्याकडे कसं काय? कोण आग कोण पाणी? मी पाणी, ते आगच आहेत, म्हणजे खूप कमी प्रमाणात, कधीतरी भडकलंय तर मग खूप चिडतात, अदरवाईज माझी चिडचिड सुरू असते। आणि सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? त्या मेंटेन करत असतात, आणि मग कधीतरी मग आम्ही राहतो बाजूला, त्याच चिडलेल्या असतात। असं होतं, मग त्यांना शांत करायला लागतं सगळ्यांना मिळून। तुमच्याकडे काय वातावरण? सगळं शांतच वातावरण आहे सध्या तरी। सध्या तरी म्हणजे किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 1 महिना झालाय माझ्या। अरे, अजून चूल पेटायची आहे, म्हणूनच म्हटलं पाणी आहे सगळं, सगळं पाणी। अच्छा, तुमचं लग्न झालं कसं? अरेंज विथ, म्हणजे अरेंजच आहे ऍक्च्युली। अरेंज? हा, अरेंज मॅरेज। ते बघायला आले होते? ते बघायला आले होते, त्यांचे मामा आणि माझे काका ते मिलिटरीमध्ये होते, मग त्या दोघांनी ते स्थळ आणलं 1 वर्षापूर्वी। आणि तेव्हा मी पण जॉब करते ना, मी टीचर आहे, मग मला करायचं नव्हतं तेव्हा, म्हणून म्हटलं की आत्ता आपण स्किप करूया। पण मग नंतर आम्ही दोघं म्हणजे बोलायला लागलो, आणि परत आम्हीच सांगितलं की लग्न करूया लग्न। हां, मग एंगेजमेंट झाली जानेवारीमध्ये, आणि आत्ता लग्न। बरं, मला सांगा सासूबाई, तुम्हाला विचारतो, तुमच्या सूनबाईने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की जेणेकरून ती अजून आनंदी होईल? आहे ती छानच आहे, आम्ही म्हटलं नाही ती, पण तरी सुद्धा थोडीशी चिडचिड कमी मुलांवर म्हणजे तुमच्या? माझ्या नाही, माझा मी तिला देऊन टाकलेला आहे। हो, तुमच्या सुनेने काय बदल केला पाहिजे? चिडचिड किंवा भडकल्यानंतर थोडं जरा शांत झालं पाहिजे। होत नाही? होते, पाणी मारावं लागतं, जरा आवाज वाढला माझा की मग थोडेसे होते। अच्छा, तुमच्या आवाजावरती त्यांचा रेग्युलेटर आहे तुमचा आवाज, हो ना? असं आहे, तापमान कमी करणार। हां, थंड हवेचं ठिकाण। तुमच्याकडे कसं काय? महिनाच झालाय, काय अनुभव आहे तुमचा? तिला काम अजून सवय नाही, सराव नाही, बाकी काय नाही, बाकी सगळं छान आहे। छान। महिन्याभरात तुम्हाला चहा मिळाला का? केलं, सुनेच्या हातचा केलं। काय त्यांचे एक्सप्रेशन बघा, शिक्षिका आहेत त्या। सकाळी नाही, पण 4 वाजता, म्हणजे सकाळचा काय प्रमाण आहे? सकाळचा मीच करून पिले, पण 4 वाजता मला तुम्हाला सकाळचा चहा 4 वाजता मिळतो, संध्याकाळी काय? हो सुनबाई, महिन्याभरात 4 वाजेपर्यंत चहावरती नेलंय सासूबाईंना तुम्ही? हा, काय झालंय? आता देईन सकाळी, पण सकाळी देईन। मिस्टरांना तरी दिला का महिन्याभरात? केलेला चहा गरम करून दिला नाही, सासूबाईंनी केलेला चहा गरम करून देण्यात जी काही तुम्हाला धन्यता आहे, वेगळं पण आहे, हो की नाही? तुमचं काय म्हणणं आहे, सासूबाईंनी आता स्वभावात काय बदल केला पाहिजे? त्यांचं म्हणजे नाहीये काही असं बदल करणं, पण आता खूप प्रेमळ आहेत, म्हणजे त्यांना एक फ्रँकली सांगायचं म्हटलं तर त्यांना ते खूप म्हणजे माणुसकी, असं खूप माणसं जोडून घेतात। तर माझं एक म्हणणं असतं की जी व्यक्ती, थोडा नाही असं नाही, मी टीचर आहे, मी असं म्हणू शकत नाही की माणसं तोडा, पण त्यांचं एक असतं की काही व्यक्ती असे असतात की फक्त कामापुरतीच त्यांना बोलवतात, ती पण हॉस्पिटलमध्ये जास्त गरज लागली तर त्यांना आठवण त्यांची येते त्यांना,
तशी येत नाहीत. म्हणजे माझं काही तसं म्हणणं नाहीये की तुम्ही माणसं तोडा वगैरे. आणि आता जसं त्या बोलल्या की त्यांनी चिडचिड कमी केली पाहिजे, मुलांना मारतात, पण माझा आवाजच मोठा आहे. टीचर असल्यामुळे मला असं खूपच हे होतं की राग, म्हणजे त्यांना असं की मी रागानं बोलते, की रागानं मारायला सुरुवात केली. मला सुद्धा आता तुम्ही माझ्याशी भांडताय असं वाटतं. मग माझं हेच काय होतं. खुश झालं बघा. माझं ऍक्च्युली इंटेन्शन नसतं भांडण्याचं, बरोबर. पण एक असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला मी भांडणं करते की काय. तुम्हाला समोर 50 जण बघायची सवय आहे, त्याच्यामुळे घरातले एक जण 50 प्रमाणे वाटतात, म्हणून तुमचा आवाज वाढतो. म्हणजे ऍक्च्युली आमची जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे कोण कोण आहे त्याच्यात? माझे सासू सासरे, मिस्टर, माझे 2 मुलं, दीर, जाव आणि तिच्या 2 मुलं. जाव पण आहे? हा, जाव आहे की. जाव मोठी की छोटी? छोटी. मग तिचा आवाज कसा आहे? तिचा आवाज शांत आहे. तुमचा ऐकल्यावर काय बोलतच नसेल. नाही, ती पहिल्यापासूनच शांत आहे, ती जास्त काही बोलतच नाही. नाही म्हणजे मीच घरी आले तरी मी जास्त बोलत असते. शाळेतले एक्सपिरियन्स, शाळेतल्या स्टाफ रूम मधले घडलेले वगैरे मी जास्त तिला सांगत असते. म्हणजे तुमच्या मनात काय राहत नाही वाटतं? नाही राहत. नाही, सगळं शाळेतलं घरी येऊन प्रगती पुस्तक. शाळेत नाही, कुठलंही असलं तरी घरी येऊन बोलणारच. हो पहिलं, आणि घरातलं बाहेर जाऊन सांगा. नाही, अजून माहेरापर्यंत अरे गेलं कुठे नाही. टीचर रूम मध्ये कुठे माहितीये तुम्हाला? नाही, टीचर रूम मध्ये मैत्रिणींना विचारायला पाहिजे. नाही, उलट त्या सांगत असतात तिच्या की तू- मैत्रिणी मला फोन करतात, काय त्यामुळे म्हणून? मला सगळं माहिती पडतं. तुमचं काय म्हणणं आहे? हा? हट्टीपणा कमी केला पाहिजे. कोणी सासूबाई? हे होईना बाद. सासूबाई ऐकलं का? भरपूर हट्टीपणा आहे. मग त्यांनी त्यांचा म्हणजे बरंच सोचलंय, त्यांनी त्यांचा काळ काढलाय, मान्य आहे. पण आता सगळेजण आपापल्या कामात बिझी आहे. पण थोडंसं त्यांनी समजून घ्यावं. सगळे त्यांच्यासाठी करायला मी तयार असते, मिस्टर तयार असतात, दीर जाऊ सगळे असतात. पण त्यांचं नाही, मला आत्ता असं हवंय ना, मग असंच पाहिजे. तेवढा हट्टीपणा फक्त कमी केला पाहिजे. काय काय तुमचं काय म्हणणं? बरोबर आहे. हा? कारण आमच्या सासूबाईंचा आवाज ऐकला ना, आम्ही हातातलं काम टाकून पहिले धावत जायचो त्यांच्या. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? आणि आता सासूबाईंचा आवाज ऐकला की नवऱ्याला घेऊन बाहेर जातात. हे वेगळं टेक्निक आहे तुमचं. एक असं आपल्याला पण असं वाटतं ना, हा, अरे बरोबर. आपल्याही सुनाने तेच केलं पाहिजे. मग पण शिस्तीच्या बाबतीत थोडी मी आहे जरा या. Stop. म्हणजे तरी काय लागत नाही शिस्त. किती नाही, वर्ष झाली? नाही. 14 वर्ष झाली. 14 वर्ष. अरे वा, तुम्हाला वनवासच वाटतोय म्हणजे. नाही 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 नाही, खूप प्रेमळ आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप समजून घेतलेलं आहे मला, अजूनही समजून घेतात. फक्त आता कसं थोडं बिझी शेड्यूल झाल्यामुळं आणि सुरुवातीच्या काळात मला घरकामाची सवय नव्हती. कळलं तुमचं नातं छान आहे. बरं माऊली, तुमच्या सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला? कुठे बाहेर जात असू ना आपण, तर त्यांनी पटकन निघावं. जर समजा 2चं टायमिंग आहे ना, तर 2 वाजता बाहेर निघावं. जे काय मग ह्या कधी निघतात? 5 वाजता? 3-3:30 वाजता. का हो का हो? कारण तुम्ही काय कामात मदत करत नाही, त्यांना आवरल्याशिवाय निघवत नाही. बोला आई, काय होतं? नाही म्हणजे काय आहे, किराणा मालाचं दुकान आहे आपलं. अच्छा. ह्यांना काय हे ह्यांचं उरकत बसतात. हा. आपण आपलं काय करायचं, काय उरकत असताना गिरायक आलं की पटकन गिरायक द्यायला जायचं. बरोबर. हे आता सांगणार गिरायकचं गिऱ्हाईक दिलं गेलं तरी पाहिजे. चालेल. मग आणि परत मग म्हणणार मम्मी उरक लवकर, मम्मी उरक. मुलगाई सुनबाई, मम्मी उरका लवकर, मम्मी उरका लवकर. बरोबर. मग कसं उरकणार? या काय तयारी करतात आणि निघाला. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.